हॅलो, गुड मॉर्निंग. आज बनवूया आपण आपल्या बेबीसाठी सुपरफास्ट नाश्ता. मी मूग भिजवले होते रात्री, त्याला मी मिक्सरमध्ये घेतले. मग त्यात कढीपत्ता, 4-5 लसूणच्या पाकळ्या, त्यानंतर थोडी 1 मिरची, जर तुमचं बाळ तिखट खात असेल तर त्याला टाकू शकता. त्यानंतर त्यात कोथिंबीर वाटून घेतलं. त्यानंतर मी पातेल्यात 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यात कांदा बारीक चिरलेला आणि 1 टमॅटो घेतलं, तो पण मी बारीक चिरून त्यात टाकला. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीर पण ॲड करू शकता बारीक चिरून. त्यानंतर जे मी मिश्रण मिक्सरमध्ये केलं होतं ते त्यात टाकलं आणि मग थोडं जिरं, थोडीशी हिंग, पोटासाठी खूप छान असते बाळाच्या, थोडं हिंग टाकलं तर तिच्या पोटाला आराम मिळतो. थोडं चवीनुसार मीठ टाकलं, थोडी हळद टाकली आणि पाणी जसं तुम्हाला थिकनेस हवी असेल त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मला जशी थिकनेस हवी होती मी त्या हिशोबाने पाणी टाकले. त्यानंतर सगळं मिश्रण मी हे चांगलं एकत्र करून घेतले. या प्रकारे माझं मिश्रण एकत्र झालं होतं. खूप छान कन्सिस्टन्सी झाली होती त्याची. खूप फेटावं लागलं थोडं, कारण की गव्हाचे कसे गट्टे बनतात म्हणून. त्यानंतर अशा प्रकारे माझं हे बॅटर तयार झालं होतं. खूप छान झालं होतं. मी त्यानंतर तवा गरम केला, त्यावरती थोडंसं तूप लावलं. त्यानंतर मी ह्याच्यावर डोसा टाईप टाकलं, मुंगाचा चिला. माझ्या बाळाला खूप आवडलं होतं म्हणून मी हे परत ट्राय केलं. तर मी ही रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करते. त्यानंतर हे मागून पुढून छान असं शेकून घ्यायचं आहे आणि खूप छान शिजतं आणि बाळाला खूपच म्हणजे पौष्टिक आहे हे मुंगाचं. माझ्या बाळाला खूप आवडलं, तिने खूप छान खाल्लं.